वर्षानुवर्ष आम्ही हा अभंग म्हणतो. किंबहुना भजन म्हटल्याच्या नंतर रूप पाहत आलोचने सुख झाले उत्साहजन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांना अर्थ माहीत असेल. बरवा या शब्दाचा अर्थ काय? तर परमार्थामध्ये बरवा या शब्दाचा अर्थ होतो खरा. एक अर्थ होतो खरा. तो हा विठ्ठल बरवा, तो विठ्ठल खरा आहे. कुठला विठ्ठल खरा आहे? कधी आम्ही विचार केला का? विठ्ठल खरा आहे कुठला? कटेवर हात ठेवून जो आम्ही मंदिरात बघतो तो विठ्ठल खरा आहे का? ज्ञानेश्वर माऊलींना तो मान्य नाही. कारण ते म्हणतात देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. देवाला नाव नाही, गाव नाही, रूप नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. देवाला नाव नाही, गाव नाही, रूप नाही. जो आत्मदी आहे तो खरा आहे. सुखा लागी करीशी तळमळ पंढरीशी जाय एका वेळा आपण असा अभंग म्हणतो. जर सुख पाहिजे तर पंढरीला गेलं पाहिजे. पंढरीला जायचं म्हणजे कुठे जायचं? सोलापूर पंढरी, ती पंढरीला जायचं का? ती पंढरी नाही. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तो विठ्ठल तुमच्या हृदयात आहे. सुखालागी करीशी तळमळ पंढरीशी जाय एक वेळ झालं. आता जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. देवाच्या गावाला जायचं तेव्हा तुम्हाला विसावा मिळेल. आता देवाचं गाव कुठलं? मी राहतो ते माझं गाव, देव राहतो ते देवाचं गाव. देव कुठे राहतो? ईश्वर सर्वभूताना. देव प्रत्येकाच्या हृदयात राहतो. आता हे तर नक्की झालं, प्रत्येकाच्या हृदयात तो आहे आणि किंबहुना तो आहे म्हणून सगळं आहे. काल रामनवमी झाली, रामाची मूर्ती आम्ही पूजली, पण राम म्हटल्याच्या नंतर आमच्या समोर दशरथ पुत्र राम येतो.
तुकाराम महाराज म्हणतात, राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणीती आत्माराम. राम 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 सगळे म्हणतायत, पण आतला राम कोणाला माहित नाही. राम हा कालचा, सूत दशरथाचा. तुम्ही जो राम पुजताय तो दशरथ पुत्र आत्ताचा आहे, पण अनंत युगीचा आत्माराम. खरा आत्माराम वेगळा आहे, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. रामासी हा राम ठावे जरी, शरण का जाता वसिष्ठाशी. म्हणजे या दशरथ पुत्राला जर खरा राम माहीत असता तर तो वसिष्ठांना शरण गेला नसता. म्हणजे खऱ्या आत्मारामाची ओळख होण्यासाठी दशरथ पुत्र रामालाही गुरु करायला लागला. आणि मग शेवटी ते सांगतात, तुका म्हणे राम आहे तुझ पाशी. तो राम तुझ्याजवळ आहे, पण विचारून घेशी गुरुमुखे. गुरुमुखाशिवाय तो कळत नाही. ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर माऊली पण निवृत्तीनाथांना शरण जायला लागले. आणि हा जो आतमध्ये आहे, विठ्ठल आहे, तो भेटणार कसा? तर त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जायला लागतं. सद्गुरूशिवाय त्या आतल्याची ओळख होत नाही, गुरुशिवाय. आणि सद्गुरू भेटणार कसे? हे काय रस्त्यावर पडलेले नाही की सद्गुरू भेटायला. सद्गुरू भेटण्यासाठी पुण्याई हवी. आणि पुण्याईचा सोपा मार्ग संतांनी सांगितला, तो म्हणजे नामस्मरण. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. तुम्ही येईल तसं नामस्मरण करा, त्याने काय होईल? पुण्याई जमा होईल. त्या पुण्याईने सद्गुरूची भेट होईल आणि त्या सद्गुरू खऱ्या आतल्याची ओळख करून देतील. आज आपण अनेक जण अनेक ठिकाणी सत्संगाला जात असाल. कशासाठी जातो आपण सत्संगाला? कुठेतरी आपल्याला समाधान नावाची गोष्ट मिळत नाही म्हणून आपण सत्संगात जातो, नाही का? सत्संगातून ती आपल्याला मिळेल म्हणून आपण सत्संगात जातो. म्हणून आज अनेक प्रकारचे मार्ग, अनेक गोष्टीसाठी अनेक मार्ग आहेत, पण समाधानासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण. समाधान तुम्हाला नामस्मरणाशिवाय मिळणार नाही. आज असे किती लोक आहेत, आम्हाला पैसा आहे, झोप लागत नाही, नाही का? आम्हाला पैसा आहे, पण एक चिमूटभर साखर जरी पोटात गेली तरी गडबड आहे. अनेक गाड्या आहेत, पण गाडीत बसता येत नाही का? कंबर मोडलेली आहे. लाखाच्या गाड्या आहेत, पण बसता येत नाही गाडीत. नोकर चाकर सगळं आहे, पण रात्री झोप लागत नाही. कुठेतरी कमतरता आहे. आज प्रत्येक माणसाला सुख पाहिजे. जर विचारलं ना सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे, तर सांगता येत नाही. ज्याचं लग्न झालं नाही तो म्हणेल लग्न झालं तर मी सुखी होईल. पण त्याला विचारा, लग्न झालं बाबा, आता तू सुखी आहेस का? तर तो म्हणतो नाही. ज्याला मुलं नाही त्याला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? तो म्हणेल नाही सुखी. डझनभर मुलं आहेत, त्याला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? नातवंड पतवंड, त्याला विचारा, बाबा तू सुखी आहेस का? हा. सुखाची कल्पना, आमच्या मते सुखाची कल्पना काय हो? प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी झाली पाहिजे म्हणजे आम्ही सुखी, नाही का? आमची एवढी सुखाची कल्पना आहे, प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी झाली पाहिजे. मग आम्ही कुठलाही देव करू. मग तो अमुक देव पॉवरफुल आहे, तमुक देवाकडे जाऊ, चला आमच्या मनासारखं झालं पाहिजे. पण असं होत नाही. मोबाईलमधला एकदा बॅलन्स संपला की नरेंद्र मोदींना फोन लावा, तो कट होणार. एकदा बॅलन्स संपला की. तसं मनुष्याकडची एकदा पुण्याई संपली का होणारी कामही होत नाही. आणि ज्याच्याकडे आम्हा पुण्याई आहे, कुठल्याही देवाकडे जाण्याची गरज नाही. तात्पर्य पुण्याईचा हिशेब आम्हाला कळलेला नाही. आणि हा पुण्याई जमा करण्याचा सोपा मार्ग संतांनी आम्हाला सांगून ठेवला, तो म्हणजे नामस्मरण. म्हणून सत्संगात येणं कोणाचीही बुद्धी होत नाही का? तुम्हाला वाटत असेल की असं म्हटलंय, मोक्ष असे आयता श्रवणा माझी. नुसत्या श्रवणाने मोक्ष मिळू शकतो. परीक्षित राजाने भागवत कथा ऐकली, 7 दिवसात मोक्ष मिळाला. पण ते काय असलं पाहिजे? श्रवण, चांगलं श्रवण असलं पाहिजे, परमेश्वरा संबंधीचं श्रवण असलं पाहिजे. नामस्मरण करणं गरजेची गोष्ट आहे. या नामस्मरणाने पुण्याई जमा होते, त्या पुण्याईने सद्गुरूची भेट होते. सद्गुरू तुम्हाला आतल्याची ओळख करून देतात आणि खऱ्या अर्थाने सुख हा जो प्रकार जो आहे तो सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यामुळे
सद्गुरूला शरण जायचं, नामस्मरण करायचं की न करायचं हे आपण ठरवायचं म्हणून म्हणतो. Thank you.